नमस्कार मित्रांनो, तर घरकुलाचा नवीन सर्वे करणं चालू झालं आहे। तर या सर्वेमध्ये करताना आता नवीन घरकुलसाठी काय काय पात्रता आहे, काय काय अटी आहेत, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला पण अजून घरकुल आले नसेल आणि तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून सुद्धा यामध्ये नोंदणी करू शकता। हा सर्वे दोन प्रकारे होणार आहे। एक तर ग्रामपंचायतचा अधिकारी करतो, जसं की ग्रामसेवक किंवा मग ग्रामविकास अधिकारी त्यांच्याद्वारे केला जातो, आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून नोंदणी करू शकता जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर याच्या अटी काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यामध्ये पहिली अट अशी आहे की 3 किंवा 4 चाकी वाहन असणारे कुटुंब यामध्ये अपात्र ठरणार आहेत। त्यानंतर 3 किंवा 4 चाकी कृषी उपकरण ज्यांच्याकडे आहे असे पण कुटुंब यामध्ये अपात्र ठरणार आहेत। त्यानंतर बघितलं तर 50,000 किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेलं कुटुंब सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहे। त्यानंतर जर बघितलं तर कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर असे कुटुंब सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहेत। कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा 15,000 किंवा त्यापेक्षा जास्त कमवत असेल तर असे कुटुंब सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहेत। आयकर भरणारे कुटुंब किंवा व्यावसायिक कर भरणारे कुटुंब हे सुद्धा यामध्ये वगळण्यात येणार आहेत। आणि शेतकऱ्यांचा विचार केला तर ज्या शेतकऱ्यांना 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त जिरायती जमीन आहे असे शेतकरी सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहेत। आणि बागायती जमिनीचा विचार घेतला तर 2.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त बागायती जमीन ज्याला असेल ते पण शेतकरी यामध्ये अपात्र ठरणार आहेत। तर या निकषावरून तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र आहात की नाही हे ठरवण्यात येणार आहे। जर यामध्ये तुम्ही पात्र असाल तर तुम्ही मोबाईलवरून नोंदणी करू शकता। तर ती नोंदणी कशी करायची, तर त्यासाठी तुम्हाला एका वेबसाईटवर जावे लागणार आहे। त्या वेबसाईटचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तेथून तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता। pmayg.nic.in ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर येथे बघा उजव्या बाजूला तुम्हाला आवास प्लस 2024 सर्वे हे बटन दिसेल, यावर क्लिक करा। त्यानंतर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला हे 2 ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहेत। येथून तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर या ऍप्लिकेशन द्वारेच तुम्हाला तुमचा सर्वे करायचा आहे। जर तुम्ही पात्र असाल तर याच ऍप्लिकेशन द्वारे तुम्हाला तुमची नोंद करायची आहे। तर या ऍप्लिकेशन वरून कसा सर्वे करायचा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा। याबद्दलचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी यानंतर या चॅनलवर टाकेन। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजून केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटू तर अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।